एक नंबर उद्धव ठाकरे दिसतील। खरं तर उद्धव ठाकरेंच्या लोकप्रियता ही जी कमी झाली आहे, कोणी सभा घ्यायला तयार नाही, त्यांच्या सभेला लोक यायला तयार नाही। उद्धव ठाकरेंना हे माहिती आहे, या लोकसभा निवडणुकीनंतर ते घरी बसणार आहेत। 18 खासदार मोदी यांच्या नेतृत्वात मागच्या वेळी 2019 ला निवडून आले। यावेळी शरद पवारची सोबत आणि काँग्रेस सोबत बसून उद्धव ठाकरेंनी आपला जनाधार संपवला। 18 खासदाराचा नंबर उद्धव ठाकरेंचा दिसणारच नाही आणि त्यामुळे त्यांना भीती वाटू लागली। निवडणुकीमध्ये विकासाचे वचननामे हे जनतेसमोर न मांडता ज्या गोष्टी निरर्थक आहे, महाराष्ट्र जनतेला त्या गोष्टीची गरजच नाही आहे की महाराष्ट्राच्या जनता ज्या गोष्टी अपेक्षित करत नाही आहे, हे झालं ते झालं टोमणे मारणं। खरं तर कोणी या बाबीला लक्ष देत नाही। जनतेला विकास पाहिजे आहे, शेतकरी शेतमजुरांना काम पाहिजे आहे, शेतकरी शेतमजुराला शेतकऱ्यांना भाव पाहिजे आहे, सोयाबीन कापसाचे प्रश्न सुटले पाहिजे, धानाचे प्रश्न सुटले पाहिजे, हमी भाव मिळाला पाहिजे। जाणता राजे कृषी मंत्री असताना शरद पवारजी ना हमी भाव मिळायचा, ना कधी शेतकऱ्यांना वेळेवर युरिया मिळायचा, ना शेतकऱ्यांना कधी वीज मिळायची, ना शेतकऱ्यांना कधी सोलर पंप मिळायचे। शरद पवारजी कृषी मंत्री असताना हा महाराष्ट्र 10व्या क्रमांकावर ॲग्रिकल्चरमध्ये गेला होता। मोदीजींनी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे सरकार उभं केलं आणि म्हणून आज शेतकरी किमान अशाही परिस्थितीमध्ये अतिवृष्टी आहे, मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी शेतकऱ्याचं नुकसान झालं आहे, अशाही परिस्थितीमध्ये शेतकरी हा त्या ठिकाणी मजबूत आहे। पण शरद पवारजी आता गोष्टी करता शेतकऱ्याच्या। आपण कृषी मंत्री म्हणून त्या काळामध्ये तुमचा इतिहास जरा पाहिला पूर्वाश्रमीचा, सर्वात जास्त महाराष्ट्राच्या शेतकऱ्यावर अन्याय कोणी केले असतील तर शरद पवारजी आपण केले आहेत आणि त्यामुळे आता शेतकऱ्याचा पुळका आपण दाखवू नका। मोदीजीची गॅरंटी आहे शेतकऱ्यांना मजबूत करण्याची। सर, मोदींना पुन्हा गुजरातमध्ये वापस पाठवू अशा प्रकारे हल्लाबोल उद्धव ठाकरे। उद्धव ठाकरेंना पुत्रप्रेम आहे, त्यांना आदित्यना मुख्यमंत्री करायचा आहे आणि देवेंद्रजीच्या तोंडात ते टाकू पाहतात आहे। त्यांनाही माहिती आहे आता माझ्या घरातलं कोणी मंत्री होऊ शकत नाही आयुष्यभर। ज्या उद्धव ठाकरेंनी चोरून मुख्यमंत्री पद घेतलं आणि स्वतःच्या मुलाला मंत्री केलं, शिवसैनिकाला सोडून एक शिवसैनिक ॲडजस्ट झाला असता, एक शिवसैनिकाला कार्यकर्त्याला मोठं करता आलं असतं। उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री झाल्याबरोबर पहिलं काम काय केलं तर मुलाला मंत्री केलं। आणि उद्धव ठाकरेचा काळ तर माहीत आहे, 2.5 वर्ष खिशात पेन नसताना मुख्यमंत्री, 2.5 वर्ष दोनदा विधानमंडळात आलेला मुख्यमंत्री, 2.5 वर्ष मुख्यमंत्री असताना 2च तास मंत्रालयात चालला मुख्यमंत्री। असा कार्यकाळ ह्या 14 कोटी जनतेनं पाहिला आहे। या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादी केली किंवा इतिहास बघितला तर पहिला निष्क्रिय मुख्यमंत्री, राज्याला नापसंत असलेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहे। उद्धव